विधानसभा निवडणुकीत कुठलाही गैरप्रकार होऊ नये याकरता निवडणूक तपास पथकाचे गठन करण्यात आले आहे। आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास अमरावती मार्गे परतवाडा येणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता MS27 BZ 6428 हुंडाई i20 या कारमधून प्रवास करणारे भाजपा पदाधिकारी कुंदन यादव, विशाल काकळ, ऋषिकेश दुर्गे, अभिजित पाटील यांच्या वाहनांची तपासणी केली असता यांच्या वाहनातून 7.5 लाख रुपयाची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे। ही कारवाई निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत अरखराव, सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर संजय गरकर यांच्या मार्गदर्शनात पंकज बोनखडे व संजय ठाकरे आणि अजय दाभने यांच्या पथकांनी केली आहे। एकीकडे जिल्ह्यात आज देवेंद्र फडणवीस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भाजप पदाधिकाऱ्यांजवळ मिळालेली ही रक्कम राजकीय दृष्ट्या चर्चेत आली आहे। मात्र या संदर्भात कुंदन यादव म्हणाले की ही रक्कम माझी असून माझ्या मुलीच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी आणल्याचे म्हटले आहे। त्याचे रितसर दस्तावेज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। मात्र निवडणुकीच्या या धामधुमीत भाजपा पदाधिकाऱ्यांच्या कारमधून 7.5 लाख रुपये मिळणे चर्चेचा विषय झाला आहे।